सर्वात पहिल्यांदा प्रसाद सर तुमचं अभिनंदन आहे. मॅच लो स्कोरिंग मॅच होती आणि लो स्कोरिंग मॅचमध्ये फाईट करत असताना तुमचा संघर्ष आम्हाला पाहायला मिळाला. काय सांगाल या मॅचमध्ये कशी परिस्थिती होती? नक्कीच या मॅचमध्ये तुम्हाला पण पाहायला मिळालं असेल की टोटली टीमवर्क होता, कारण की या विकेटला तुम्ही पण म्हणालात की जास्त स्कोर नाही, लो स्कोरिंग आहे. एवढ्या रन डिपेंड करणं म्हणजे एक मुश्किलीचं काम आहे आणि ते बॉलरनी केलं, त्यामुळे एक प्राऊड फील होतं, कारण की एवढ्या रन कमी डिपेंड करणं म्हणजे मोठी गोष्ट आणि ते चांगलं पण वाटतं ॲज अ टीम आणि एक चांगलं परफॉर्मन्स दिला. नक्कीच स्पेशली इथे पुण्यामध्ये आलात, मॅन ऑफ द मॅच मिळाली आणि लो स्कोरिंगमध्ये तुमचा जो संघर्ष होता तो सर्वांनी खऱ्या अर्थानं आपल्या उघड्या डोळ्याने पाहिलेला आहे. कौतुक तुमचं झालेलं आहे. टीमवर्क तुमचा कसा होता आणि काय सांगाल टीमबद्दल? नक्कीच पहिला तर आमचा 2 ओव्हर पॉवर प्लेचं ते महत्त्वाचं होतं, कारण की त्या जर ओव्हरला जर 25-30 आलं तर थोडा बॅटिंग साईडला इझी झाला असतं. त्यामुळेच एक चांगला बॉलिंगचा आणि विकेट काढण्याचा प्रयत्न होता आणि तेच केलं आमच्या बॉलरने. 2 ओव्हरला 10 रन देऊन 4 विकेट घेतले आणि मॅचमध्येच आणले पूर्ण आम्हाला. थँक्यू सर. आणि आपल्याला मॅच देखील सुरू झाली आहे. मॅच देखील महत्त्वाची आहे. तुम्हाला देखील क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी शुभेच्छा असणार आहे. ऑल टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर मनापासून धन्यवाद. आपण पाहतोय शिकणी चालू असणारी मॅच फेअर डिलिव्हरी आणि चेतन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर लखन आहे. लखन आणि चेतन ही जोडी मैदानाच्या मध्ये असेल. षटक क्रमांक पहिलं निखिलच्या हातामध्ये. गोलंदाज तयार असेल निखिल. खोलवट टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने चेंडू अगदी खेळला जातोय आणि त्यानंतर जर आपण इथे पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे एक धाव इथे घेतली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती 6 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्या. चालू असणारी मॅच जर आपण इथे पाहिलं गेलं तर निश्चितपणे आमदार राहुल दादा कुल स्पोर्ट क्लब दौंड आणि त्यांच्या विरोधात एसके फायटर्स खटाव या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सुरू असणारा सामना आहे. सागरभाऊ कटरे स्पोर्ट क्लब हा संघ आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये. सागरभाऊ कटरे यांच्या मालकीचा असणारा हा संघ आहे जो मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्टेअर केलाय, चेंडूला तिथे ढकललाय. कुठल्याही प्रकारचे आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये धाव जी येणार नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये तयार असेल तो निखिल. ओहो हो, यावेळी पहा इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळून काढलाय. बॅकफुटला गेले, बॅट फिरवली तिथे आणि चेंडू आपण पाहतोय जाईल थेट सीमारेषेच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार आलेला आहे. असं म्हटलं तर की आयुष्यामध्ये माणसाने नेहमी पाण्यासारखं असावं. एक षटकाचा खेळ संपलाय, 10 धावा धाबलकावरती आहेत. जे काम मिळेल ना ते काम करता आलं पाहिजे माणसाला. पाणी कुठल्याही तुम्ही कुठलाही ग्लास घ्या, तांब्या घ्या, बॉटल घ्या, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्यांना टाकाल ना तसा आकार घेईल. आज आमचे समालोचन करतायत शैलेश निवगुणे सर. चांगले क्रिकेटर आहेत, 40 प्लसचं क्रिकेट गाजवत आहेत, परंतु आता गुणलेखक म्हणून देखील जॉईन झालेले आहेत. वेलकम सर तुमचं देखील. षटक क्रमांक संपलं जाणार आपण पाहतोय ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 10 धावा धावलकावरती आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये चांगली कामगिरी करतायत. 6 षटकांच्या मॅचेस आपण इथे जे पाहणार आहोत. प्रकाश झोतातील असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024. पाऊंड क्रेझी स्पोर्ट क्लबचे खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. ज्या प्रकारचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे, कुठल्या प्रकारची उणीव खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्यांनी भासू दिली नाहीये.
झहीर खानचा हा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय तिथे, स्ट्रेट हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल, खणखणीत षटकार. षटकार इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेला आहे आणि या षटकाराने धावफलक आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. लखनच्या बॅट मधून आपण पाहतोय आलेला षटकार. स्कोर कार्ड वरती 16 धावा ज्या धावफलकावरती आहेत. आपण नेहमी सांगत असतो शैलेश सर की वयवर्ष 16 असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्व पसायदान दिलं आणि विशेष ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ त्यांच्या हातून लिहिला गेला. परंतु ज्ञानेश्वर महाराज इतके महान का झाले? त्यांनी नेहमीच थोरांचं लहानांचं प्रत्येकाचं म्हणणे ऐकलेले आहे आतापर्यंत. त्याबद्दल आपण चर्चा करूया. जाऊया मॅचकडे. झहीर खान तयार असेल. स्ट्राइक ऑन लखन. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. बॅटचे आतल्या बाजूची कडा शॉर्ट फँडलेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला तिथे कव्हर करणार आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एकच सिंगल आहे. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 17 धावा धावफलकावरती. ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणीच्या तलावामध्ये खऱ्यातून स्नानासाठी गेले, गावकऱ्यांनी काही त्यांची विटंबना केली, काही थट्टा केली, त्यांना रागावले आणि ते रागवून आपल्या घरामध्ये गेल्यानंतर आपली ताटी बंद करून ते रुसून बसले होते. मुक्ताई वयाने अतिशय लहान होती आणि मुक्ताईने त्यांना उपदेश केला, राग क्रोध सोडा सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी तो राग सोडून दिला. कोलवट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेले, पंच केलाय, डीप पॉइंटला चेंडू, खणखणीत चौकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय इथे चेतनच्या बॅटमधून. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती. एकवीस धावा 21 धावा धावफलकावरती आहेत आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांच्या हातून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला गेला. कोलवट टप्प्याचा बॉल होता, तिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा जमीन समुद्र फटका खेळला जाईल. काव कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल तर इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आता होणार नाहीये. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाईल एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड वरती 22 धावा. अलीकडच्या काळामध्ये आम्हाला कोणी म्हणलं ना एक शब्द त्याने उद्गारला तर आपण आपल्याकडून 5 शब्द जातात. ऐकण्याची मनस्थिती अलीकडच्या काळामध्ये कोणाची राहिलेली नाहीये. आणि यावेळी लखनच्या बॅटमधून मिड विकेटला हवाई हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल, षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपण तिथे मैदानाच्या मध्ये पाहतोय लखनचा. आक्रमण आणि आक्रमण कोणावरती चढवलंय तर आपण पाहतोय झहीर खान वरती आक्रमण चढवलंय. जो खेळाडू यापूर्वीच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच खिताबाचा मानकरी राहिला तो झहीर खान आणि त्याच्यावरती केलेलं आक्रमण आहे. इथे जर आपण पाहिले गेलं तर एसके एंटरप्राइजेस या संघाला देखील चांगल्या प्रकारे माहिती आहे. एसके फायटर्स अर्थात सागरभाऊ गडरे स्पोर्ट क्लब खटाव. खूप मोठी अपील. एक तेरी तो एक मेरी, माना की तू शेर है लेकिन हम भी शिकारी है. दाखवून दिले तिथे झहीर खानने. विकेट. विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आणि तो जल्लोष, ते सेलिब्रेशन, तो आनंद आपल्याला इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेलेत नजरने झहीर खान यांचा पाहायला मिळाला. विकेट आली. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाणार आहे. ते दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 28 धावा, 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट. लखन सकट ज्या खेळाडूने आपण पाहिले गेले तर मोठे षटकार दाखवले, तो खेळाडू इथे मैदानामध्ये फार वेळ उभा राहू शकला नाही. नवीन फलंदाज मैदानात दाखल इथे होणार आहे ओमकार गुरव. ओमकार गुरव आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल इथे होईल. तुम्हाला 25 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक संपूर्ण बंधनकारक आहे. जर तसं झालं नाही तर निश्चितप्रमाणे तुम्हाला शेवटचं षटक एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन गोलंदाजी तिथे करावी लागणार आहे. त्यामुळे वेळेला आपल्याला थोडंसं बंधन आहे. भावंक्रेजी स्पोर्ट क्लबचं जर आपण पाहिले गेले तर एक देखणं आयोजन आपण इथे पाहतोय. सर्व आयोजकांनी घेतलेली प्रचंड मोठी मेहनत आणि या मेहनतीतून, त्यांच्या स्वप्नातून, त्यांच्या कष्टातून सत्यामध्ये उतरलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024.
कोलवा टप्प्याचा बॉल होता, चेंडू मात्र फक्त दिशा दिली, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे तैनात आहे. सिंगल तर इथे घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. विशेषतः आमच्या आयकॉन हॉस्पिटलचे असणारे सर्व सदस्य काल देखील शेवटच्या बॉलपर्यंत आमच्यासोबत होते, आजही ते आहेत आणि त्यांनी सांगितले शेवटची मॅच आणि शेवटचा जोपर्यंत चेंडू परत नाही या स्पर्धेचा तोपर्यंत आम्ही सज्ज असणार आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, कारण ज्या प्रकारचे काही नकळतपणे काही कॉलिंग खराब असतात त्यावेळेस मात्र खेळाडू धडकतात एकमेकांना, कधी कधी दुखापत होते, कधी कधी इंजुरी येतात, कधी कधी क्रॅम्प येतात आणि ह्या साऱ्याचशा गोष्टींवरती मात करण्यासाठी आमचा संपूर्ण स्टाफ सज्ज आहे. थँक्यू तुमचं सर्वांचं. आणि विशेषतः सकाळचा अगदी वेळेवरती येतात, शेवटचा बॉल पर्यंत मात्र ते बसलेले असतात. मोठा फटका तिथे खेळण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट फाईन लेगला चेंडू खेळून काढला जाईल, परंतु तिथे आपण पाहतोय खेळाडूला आता पण देखील आपण पाहतोय खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचत नाहीयेत. दुसरा धावेचा तिथे प्रयत्न केला जाईल आणि यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये 2 धावा तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येत आहेत. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती 32 धावा, 32 रन. मी संपूर्ण ऑफिशियल टीमचं देखील कौतुक करेल. शैलेश सर आपण देखील पाहतोय सकाळी 8 ते 8:15 वाजता सगळेजण आपण सज्ज तयारीत होतो. आज आपल्याला 2 हाफ पूर्ण करायचे होते आणि आयोजकांना या संपूर्ण ऑफिशियल टीमने जे काही सहकार्य केले त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. मग पंच असतील, मग कॅमेरामॅन असतील, टेक्निशियन असतील, समालोचक असतील. कोलवट टप्प्याचा बॉल होता, त्यानंतर जर आपण पाहिलं तर जमीन समांतर फटका इथे खेळून काढला जाईल. लॉंग ऑफला झहीर. एक धाव इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आली आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 33 धावा. हा चेंडू आपण पाहतोय तिथे मात्र शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न, पंच मात्र आपण पाहिले तर जमीन हात समांतर करतायत, तिथे एक अवांतर धाव येणार आहे. ज्या अवांतर धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती ज्या आहेत. आणि तिसरं षटक इथे मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती असताना शॉर्ट ऑफ लेन चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅचचे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूला तिथे फील्ड करतील. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न जो केला जातोय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 35 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये फुटवर्क कमी पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर असेल. षटक क्रमांक संपला जाईल, इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती 35 धावा. निखिलने या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचं मोठं आक्रमण चढू दिलं नाहीये. एकेरी दुहेरी धावा मैदानामध्ये इथं पाहायला मिळाले. एक वाईट चेंडू देखील त्यांच्याकडून इथं पाहायला मिळाला. 7 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. थोडासा वेळ जरूर आपण पाहतोय तिकडे मैदानामध्ये घेतला जातोय. संघाच्या कॅप्टनचं मग पुण्याचं लक्ष वेधेल. तुमच्याकडे 25 मिनिटाचा वेळ आहे आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं इथे संपवायची आहेत. पॅरिस कांबळे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ते आता येणार आहेत. एक कष्टबोली खेळाडू आहेत आणि ऑलराऊंडर म्हणून देखील त्यांचं नाव सातत्याने दौंड तालुक्याचं क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे. आता पाहिजे मैदानामध्ये षटक क्रमांक ते 4 इथे मैदानामध्ये घेऊन येत आहेत. विशेषतः जर आपण पाहिले गेले तर पॅरिस कांबळेकडे आपण पाहिले शैलेश तर पाहिजे तशी त्याची ध्येय एसटी नाहीये. बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचं म्हणणे असतं की गोलंदाजाला चांगलं शरीर पाहिजे, उंची पाहिजे आणि गोलंदाजाचा हात हा कानापासून खाली आला पाहिजे. परंतु ह्या बऱ्याचशा गोष्टीला मी अपवाद म्हणेल. तुमच्याकडे फक्त चांगलं स्किल पाहिजे, तुमच्याकडे गुणवत्ता पाहिजे. तुमच्याकडे गुणवत्ता आणि स्किल जर असेल तर निश्चितप्रमाणे तुम्ही मैदान गाजवू शकता. पॅरिस इथे तयार असणार आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू इथे LBW विकेट.
परतावा लागेल. आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये ओमकारला. ज्या पावलाने ओमकार आला त्याच पावलाने तो मागे देखील परतला. आजही मला वाटतं खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात अजित आगरकर मात्र भारतीय संघामधून मात्र ते डेब्यू करत होते, त्यावेळेस ऑस्ट्रेलिया संघातील बऱ्याचशा खेळाडूंनी अजित आगरकर यांची मात्र ती थट्टा केली, मस्करी केली की या खेळाडूकडे उंची नाहीये, किरकोळ देष्टीचा आहे, काय गोलंदाजी करणार या मॅचमध्ये, आणि ते देखील आमच्या विरोधात. परंतु त्यावेळेस अजित आगरकरने अशी गोलंदाजी केली, ऑस्ट्रेलिया संघातील फलंदाजी भंबेरे उडून टाकले. 2 विकेट देखील त्या मॅचमध्ये मिळवल्या. म्हणजे गोलंदाजांसाठी तुमच्याकडे फक्त चांगली गुणवत्ता असायला पाहिजे. ओमकार मात्र इथे मैदानामध्ये बाद होतोय आणि आता ओमकारची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जो मैदानात दाखल आहे ते होणार आहे. शुभम कदम नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल इथे होतोय. शुभम कदम स्ट्राइक एंडला आपण पाहिले तर स्ट्राइक एंडला तो तयार इथे असणार आहे. पॅरिस कांबळे आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे गोलंदाजीसाठी तयार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल, मिड विकेटला चेंडू आणि तिथे आपण पाहतोय चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आलेला हा चौकार आहे. 4 धावा इथे मिळतील आणि 4 धाब्याने मात्र आपण पाहिले गेले तर निश्चितपणे धावफलक वेगाने पुढे जाणार आहे. 39 धावा धावफलकावरती शुभम आला आणि शुभमने आपल्या नावाप्रमाणे शुभ कार्य केलं. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलेला आहे. प्रेक्षक राजा जर आपण पाहिलं तर थोडासा थंडीचं वातावरण जरूर आहे, परंतु प्रेक्षक राजा देखील आपली जागा सोडायला तयार नाहीये. कारण प्रत्येकाला आज हे तालुक्याचे संघ पाहिजेत. चालू असणारा सामना जर आपण पाहिलं एका बाजूला खटाव तालुक्यातील संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर इथे दौंड तालुक्यातील संघ आहे. काही मुंबईचे संघ देखील आपण पाहिलेत. हा चेंडू पुन्हा त्या पायचे बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. सतीश पठारे चेंडू आपण पाहतोय ते कव्हर करेल. चेंडूची तिथे आपण पाहतोय फेकी केली जाते. 1 धाव इथे मैदानामध्ये घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. गोलंदाज तयार आहे. लोअर फुल टॉस यावेळी आपण पाहतोय पण त्या गॅप मध्ये चेंडू. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एफर्ट चांगला पाहायला मिळतोय, परंतु 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत. स्वप्नील भालेराव चांगलं आपण पाहतोय ते मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा तिथे प्रयत्न करतायत. संघाचं धावफलक जर आपण इथे पाहिले गेले तर या 2 धाव्यांच्या मदतीने 42 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक इथे प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये तयार असेल. पॅरिस हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल होता. षटक कव्हरला चेंडू आपण पाहतोय ते खेळून काढला जाईल. पुन्हा एकदा घेतलेली एक सिंगल आहे. पुन्हा पैसे गोलंदाज तयार असेल इथे मैदानाच्या मध्ये इथे पॅरिस. स्ट्राइक ऑन जर आपण इथे पाहिलं गेलं. वाह वाह, काय देखना स्ट्रोक होता. बॅकफुटला गेले, बॅट फिरवली, हेलिकॉप्टरचा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आलेला एक A1 क्वालिटी षटकार. षटकार इथे मैदानाच्या मध्ये येतोय आणि या षटकाराने धावफलक आपण पाहतोय आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. 49 धावा, 49 रन. 49 धावा धावफलकावरती ज्या आहेत. शुभम कदम 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 3 चेंडू मध्ये 11 धावा त्याने बनवलेल्या आहेत. विशेषतः जर आपण पाहिले तर सिक्सर सुप्रीमो या कंपनीचे बॉल खऱ्या अर्थानं आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये वापरतोय. टणक असा चेंडू आहे आणि नवीन बॉल पोसून खऱ्या अर्थानं चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. मॅच बॉल देखील आलेला आहे. आमच्या सर्व बॉल क्रेझी स्पोर्ट क्लब संघातील सर्व परिवाराचं मी विशेष कौतुक करेल. या परिवारामध्ये अनेक खऱ्या अर्थानं तरुण एका छतामध्ये राहणारी सर्व तरुण मंडळी आहेत. इथे फक्त
कुणासाठी काही महत्वाचं नाही, फक्त ब्रॉन्किझी नाव हे महत्वाचं आहे आणि त्या नावासाठी लढणारी मंडळी आहेत. गोलंदाज तयार असणार आहे इथे दीपक. लो फुल टॉस पिक केलाय बॉलला मिड विकेट मध्ये. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. सडक पे कडक षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आलेला आहे आणि या षटकाराने पाहू शकता षटकार काय होता. षटकार लोअर फुल टॉस त्याचा आपण पाहिलं तर मी म्हणेल की प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. षटकार इथे येतोय. चेतनने देखील आता गिअर चेंज केलेला आहे. बॅकफुटला गेले. यावेळी चेंडू आपण पाहतोय डीप पॉइंटच्या दिशेने खेळून काढला जाईल. सिंगल तरी ती आलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. चेतनचा कॉल होता तिथे आणि आता पाहिजे पंचांनी तिसऱ्या पंचांची ते मदत घेतलेली आहे. टीव्ही अंपायर कडे गेलेत. रॉयल क्रिकेट क्लबच्या देखील खऱ्या अर्थानं प्रत्येक सदस्यांची देखील खूप मोठी मेहनत खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धेसाठी असते. त्या सर्व सदस्यांचा देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आणि आता पाहिजे मैदानाच्या मध्ये थोडीशी चर्चा जे मैदानाच्या मध्ये सुरू आहे आणि हृदयाचे ठोके थोडेसे धडधड करू लागलेले आहेत. चला बाकीचे खेळाडू जागेवरती चला तिसरे पंच निर्णय देतील. त्यामुळे विनंती आहे बाकीचे खेळाडू जागेवरती चला. तिसरे पंचांचा ऑन फील्ड डिसिजन आहे. कारण का तर खेळाडू बरोबर कॅमेऱ्याच्या समोर आलेले आहेत. अहो बरोबर कॅमेऱ्याच्या समोर फिल्डर आलेले आहेत. आपल्याकडे इंटरनॅशनल खरं नियम जे आपल्या आहेत त्याचा विचार थोडासा जर केला ना शैली सर, आपण पाहतो कमीत कमी कित्येक कॅमेरे लावले जाते. आपल्याकडे कमी कॅमेऱ्यांमध्ये आपण ही सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. तुमचे 12वे खेळाडू आहेत त्यांना दाखवले. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार आहे. रिव्हरचा फटका. वाह वाह काय देखना स्ट्रोक होता. समोर व्हेज बिर्याणी असावी आणि तिच्या सोबत स्वीट जर असेल ना जेवायला मजा वेगळीच आहे. तसे समोर इथे मिड विकेटला षटकार येतात, तिथे रिव्हरचा षटकार पाहायला मिळाला. आनंद वेगळाच आहे. काय जबरदस्त स्ट्रोक होता. षटकार इथे मैदानाच्या मध्ये येतोय. या षटकाराने संघाचा धापलक आता पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती 63 धावा. मी म्हणेल की सुरुवातीला चांगला श्रावण पाळला. श्रावण जसा सुटला ना तसा आता मात्र त्यांनी मटणावरती चिकनवरती ताव द्यायला सुरुवात केलेली आहे. आता फक्त चौकारांनी षटकार खेळतायत. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार असेल इथे मैदानामध्ये दीपक आणि दीपक वरती प्रचंड मोठं आक्रमण. हा चेंडू फिरसा एक बार मिड विकेटला आलाय. ब्रँडेड षटकार. षटकार आणि षटकार इथे मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. षटकाराच्या मदतीने धावफलक आता इथे पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावफलक वेगाने जात आहे. 69 धावा, 69 रन. पुन्हा गोलंदाज तयार आहे. रिव्हरचा फटका पुन्हा एकदा तिथे सजवलाय. आज इथे आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये चेतन चेतन आणि चेतन नावाचं इथे मैदानामध्ये वादळ घोंगावलंय. मी म्हणेल की ते तो मैदानाच्या आतमध्ये या सायंकाळच्या सत्रामध्ये ना सूर्यासारखा तळपलाय. त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय ओसंडून वाहणाऱ्या धावा आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर धावेंचा दुष्काळ आला होता आणि जसा पावसाळा सुरू झाला आता हा पाऊस न थांबणारा पाऊस आहे. हा धावेंचा पाऊस.
दीपक तयार. खोलवर टप्प्याचा बॉल इनसाइड आउट. चेंडू मात्र इथे खोदून काढलाय डीप बॅक्सच्या कव्हर मध्ये. वा काय फटके दाखवले चेतनने आज. रिव्हरचे चौकार दाखवले, रिव्हरचा षटकार दाखवला, मिड विकेटचा बैठक शॉट दाखवला त्याने. आणि यावेळी आपण पाहतो हेलिकॉप्टरचा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार. चौकार इथे आला. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल इथे. 5वं. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती 77 धावा. 77. या षटकामध्ये दीपकने तब्बल 28 धावा खर्च केलेल्या आहेत. चेतनचे क्लासमेट खऱ्या अर्थानं आज आवर्जून त्यांचा खेळ पाहण्यासाठी नितीन जाधव हे उपस्थित आहेत. मित्र कसा असावा, शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारा मित्र असावा. अलीकडच्या काळामध्ये मित्र मैत्री काय असते खऱ्या अर्थानं, मैत्री कशी असते त्याबद्दल आपण चर्चा करूया. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार असेल जहीर. ओहो पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल करणारा चेंडू. विकेट. इथे आपण पाहतोय विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. आणि विकेट आल्यानंतर आपण पाहिलं जहीर खान स्लॉग वरचं षटक ते घेऊन आलेले आहेत. पहा तुमच्या सोबत सेट झालेले खेळाडू आहेत चेतन. आणि आता जास्तीत जास्त प्रयत्न एकच असेल की तुम्हाला जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. 18 चेंडू मध्ये 45 धावा बनवतोय चेतन चिंचकर. ज्या खेळाडूच्या बॅटच्या बात्यामध्ये चौफेर फटकेबाजी करण्याची ताकद आहे, चेतन चिंचकर यांच्याकडे असा कुठला फटका नाहीये की जो खेळू शकत नाही. नवीन फलंदाज सतपाल. जहीर खान तयार असणार आहे. सन्मान दिलाय बॉलला. जर आपल्या सोबत सेट झालेल्या खेळाडू आहेत, ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावा इथे येत आहेत, ज्या खेळाडूच्या बॅटमधून चौकार षटकार येत आहेत, त्या खेळाडूला इथे स्ट्राईकवरती आणणं आपलं काम आहे. आणि ते काम मात्र इथे सतपालने केलेलं आहे. एक सिंगल आली. 78 धावा धापलकावरती आहेत. स्ट्राईक ऑन आपण पाहतोय पुन्हा एकदा चेतन. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 45 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. पाहिजे अर्धशतक आपल्याला पाहायला मिळणार का या मॅच मध्ये. कोलवर टप्प्याचा बॉल होता. मिड विकेटला चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडंसं हातामध्ये चेंडू येऊ शकलेला नाहीये. मिस फिल्डिंग आपण इथे मैदानाच्या मध्ये म्हणूयात. आणि एका धावेचं रूपांतर इथे दुसऱ्या धावेमध्ये होतंय. संघाचं धावलक आता पुढे पोहोचेल स्कोर कार्ड वरती 80 धावा. 80 धावा धावलकावरती आहेत. एक मोठं स्कोर धावलकावरती लावला गेलेला आहे. पुन्हा एकदा पाहायचं गोलंदाज तयार इथे मैदानाच्या आतमध्ये. कोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय काउ कॉर्नर झोन मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टाळ्यांच्या गजरात इथे स्वागत करूया चेतन यांचं. अर्धशतक पूर्ण होतंय. काय बॅटिंग इथे केली चेतनने. नक्कीच चेतन मात्र अभिवादन करत असेल आपल्या संघाला, सपोर्ट करणाऱ्या त्या खेळाडूंना आणि सांगत असेल टायगर अभी जिंदा आहे. पुढे आता पाहिजे गोलंदाज तयार जहीर. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल आणि तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जहीरने मात्र आता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू तिथे अडवलेला आहे. डॉट बॉल आलाय. धावफलक आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आता 84 धावा धावफलकावरती. त्यातल्या फुलटॉस बॉल जमीन समुद्र आपण पाहतोय. फटका खेळून काढला जाईल. गॅप खूप मोठा आहे, दरी खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू इथे अडवतोय. चेंडूची तिथे फेकी होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि दुसरी धाव देखील जी आपण पाहतो यावेळी घेतली जाणार आहे. 2 धावा इथे येत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय पहिला डाव पहिली इनिंग यावेळी मैदानाच्या मध्ये संपली जाते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या
86 धाबा. 87 धाब्यांचं आव्हान ठेवलंय आमदार राहुलदादा कुल स्पोर्ट क्लब दौंड संघासमोर. यानंतर माझी वेळ इथे संपतीये. मी काही काळ थांबणार आहे. तुम्ही मात्र पाहत राहा माणुकेजी स्पोर्ट क्लब आयोजित स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024 एक मानाची क्रिकेटची स्पर्धा. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये माणुकेजी स्पोर्ट क्लबच्या सर्व सदस्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करू ऋण व्यक्त करतो की आपण सर्वांनी मला या स्पर्धेमध्ये जी संधी दिली त्या संधीबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांची रजा घेतो. मी थांबतो. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण लगेचच्या लगेच सजवून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारची वेळ लावू नका कारण यानंतर अजून एक मॅच आहे आणि 11:15 जवळपास झालेले आहेत. आपल्याला उद्याची देखील तयारी करायची आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे लवकर मॅच इथे संपन्न करा. आणि दोन्ही संघ जर आपण पाहिले ना तर एक दौंड आणि दुसरा संघ जर आपण पाहिला तर सातारा खटाव इथून आलेला संघ आहे. आणि एक क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला संघ देखील आपण पाहिला आहे नवी मुंबई कळंबोळी इथून आलेला संघ. हे 3 संघ आतापर्यंत अजूनही मैदानामध्ये सज्ज आहेत. यामध्ये एकाचा प्रवास इथे थांबला जाईल आणि एक संघ कळंबोळी संघाबरोबर आपल्याला खेळताना शेवटची मॅच खेळताना पाहायला मिळेल. इथे पहिल्या डावाचा खेळ झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय सागर भाऊ कटरे SK फायटर्स खटाव या संघाची धावसंख्या निर्धारित 6 षटकांमध्ये 86 धावा झाल्यात आणि 87 धावींची इथे गरज असेल. पेन संघ आहे वीर मराठा. पेन हा संघ आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी कुठल्याच संघाबरोबर त्यांचे 2 हात होणार आहेत या मॅच नंतर आपल्याला कळेल. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येतात. 36 चेंडूमध्ये 87 धावींची गरज आहे. पहिल्या डावामध्ये आपण चेतर यांचा झंझावात पाहिला. काय फटकेबाजी केली म्हणजे प्रत्येक गोलंदाजावरती प्रहार केलाय. अगदी सुरुवातीपासूनच आपण पाहिलं ना तर निखिल याच्यावरती आक्रमण चढवलं. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. जहीर खान यांनी दुसरं षटक हाताळलं त्यामध्ये 18 धावा आल्या. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा निखिल आला त्याच्या गोलंदाजीवरती 7 धावा खर्च झाल्या आणि पुन्हा एकदा पॅरिस कांबळे याच्या गोलंदाजीवरती 14 आणि सर्वात महागडं षटक दीपक वल्लनवार याचं आपण पाहिलं त्यामध्ये 28 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 9 धावा. 87 धावा 36 चेंडूमध्ये तिथे एक लक्ष्य उभं केलंय. पाहूया त्याचा पाठलाग कशा पद्धतीने इथे केला जाईल. स्वप्नील भालेराव आणि त्याच्या बरोबरीने निखिल आपण पाहतो स्ट्राईकला असेल आणि स्वप्नील भालेराव नॉन स्ट्राईकला. एका बाजूने आपण पाहिलं तर राहुलदादा कुल दौंड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ना तर सागर भाऊ कटरे SK फायटर्स खटाव हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 86 धावा आणि 87 धाव्यांचा इथे पाठलागाला सुरुवात होते. लेट्स पे इथे मॅचला सुरुवात होईल. महेश पवार इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू
पुढे सरसावत येऊन खेळून काढलाय, मोठा गॅप आहे आणि चेंडू अलॉंग दी कार्पेट कव्हरच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती चौकार 4 धावेसाठी इथे डिपॉझिट केला जातोय. 87 धावांचा पाठलाग आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करण्यासाठी दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी अगदी डगआउट मधूनच सेट होऊन या मैदानामध्ये उतरलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार करण्यात आलाय. आपण ॲक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता, अगदी मैदानाला समांतर चेंडू कव्हरच्या दिशेने मार्गस्थ झालाय. 4 धावेने इथे धावसंख्येचा आलेख आणि धावसंख्येची सुरुवात इथे केली जाते. पहिलं षटक आहे, क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल करण्यात येतोय. पुढचा चेंडू महेशाचा, पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक फार दूरवरती, इथे मात्र झेल होऊ शकला नाही. फलंदाजाला जीवदान मिळते. प्रयत्न चांगला केला परंतु यश मिळालं नाही, त्यामुळे प्रयत्न करणं थांबवायचं नाही. प्रयत्न चांगला होता, फार दूरवरचं अंतर गाठायचं होतं. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक जवळपास पोहोचला होता. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहिलंय, अगदी चेंडू हाताला तिथे स्पर्श करतोय, झेल निसटलाय, जीवदान इथे मिळत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब, इथे चुकी होते. क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय आणि त्या दरम्यान चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती 4, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील चौकार येतोय. आपण ॲक्शन रिप्ले देखील पाहू शकता, कशा पद्धतीने या चेंडूवरती प्रहार केला आणि कशा पद्धतीने इथे मिसफिल्डचा एक नशिबाचा चौकार इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला जो मिळतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा. इथे आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज, आता मात्र चुकी होणार नाही. अगदी आपण पाहिलं ना तर निखिलला जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम इथे गोलंदाजाने केलंय, महेशने केलंय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये इथे चेंडू झेल टिपलाय आणि आघाडीचा फलंदाज निखिल आपण पाहतोय बॅक टू द पॅव्हिलियन चाललाय. दौंड संघाला बसलेला फार मोठा धक्का आहे. आघाडीचा बॅटर अगदी स्वस्तातच बाद झाला असंच म्हणावं लागेल. 2 चौकार आले, त्यामध्ये एक नशिबाची साथ होती आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला जायबंदी करण्याचं काम इथे गोलंदाजाने केलंय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये रोहन गर्दडे. चला सर, पटकन यायचं मैदानामध्ये. रोहन सर, अजिबात वेळ लावू नका. मी प्रत्येक फलंदाजाला, गोलंदाजांना देखील विनंती करेल की आपण एकत्र गोळा होऊ नका, थोडंसं पटपट खेळा, कारण सकाळी 8 वाजल्यापासून सर्व ऑफिशियल्स आपल्या या स्पर्धेदरम्यान कार्यरत आहे. त्यांची देखील तुम्ही काळजी करा. तुम्हाला खेळायचं आहे परंतु त्यांना तुमचा खेळ चांगला करण्याचं काम आहे. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज होईल रोहन. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिला यशस्वी गोलंदाज आपण महेश याला पाहतोय. पुढचा चेंडू आल्या आल्या पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. पुन्हा एकदा एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार. इथे येतोय फटक्यांचा चांगला आविष्कार. 4 धावेंसाठी सुरेख फटका इथे सजवलाय. सेट ऑन फायर. अगदी आपण पाहिलं तर नवीन फलंदाज रोहन आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहे आणि पहिला चेंडू खेळत असताना क्रिकेटचं सौंदर्य त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालंय चौकारासाठी. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला, तो प्रयत्न फसलाय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाताच्या दिशेने इथे मार्गस्थ होतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, इथे चेंडू निर्धाव आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली ना तर एक फलंदाज बाद, 12 धावा इथे पूर्ण झाल्यात. पहिले षटक संपलंय, 12 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगली सुरुवात इथे आपण पाहतोय. 87 धावेंचा पाठलाग आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करावा लागेल. चला पटपट खेळा, वेळ लावू नका. मी दोन्ही संघांनाही विनंती आहे, बघा इथे टायमर देखील सेट आहे. तुमची एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या या मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला ही सूचना देतोय, त्याचं पालन तुम्ही करा. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. एक फलंदाज इथे बाद आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक चेतन चिंचकर आपण पाहतोय.
नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. पुढचा चेंडू इथे उजय यष्टीच्या लगत चेंडू मार्गस्थ केला. पहिल्या चेंडूवरती इथे गोलंदाजाने अगदी अप्रतिम चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू आहे. स्वप्नील भालेराव पहिला चेंडू इथे खेळून काढतो आणि पहिलाच चेंडू इथे डॉट बॉल आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. बघा एक जो रिव्ह्यू आहे ना तो एक रिव्ह्यू कुठल्या क्षणी वापरायचा आहे. इथे फलंदाजाने वाईट बॉल साठी रिव्ह्यूचा वापर केला आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय रिव्ह्यूचा वापर केला जातोय. आमचे तिसरे पंच इथे कळवतील फेअर डिलिव्हरी आहे की नाही आणि लगेच मॅचला इथे सुरुवात होईल. चला फक्त क्षेत्ररक्षकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या जागेवरती थांबा. अजिबात गोळा होऊ नका. SK फायटर्स गोळा होऊ नका. चला इथे तिसऱ्या पंचांचा कॉल आहे. फेअर डिलिव्हरी मुख्य पंचांचाच निर्णय इथे तिसऱ्या पंचांनी देखील कळवलाय. अगदी योग्य निर्णय मुख्य पंचांनी कळवलाय आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून देखील त्यांच्या विरोधामध्ये डिसिजन जात नाहीये. आपण पाहू शकता सुरेख अशी अंपायरिंग आपल्याला सर्वच अंपायर पॅनलशी आपल्याला पाहायला मिळते. सर्वच चांगली कामगिरी करतायत. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. 87 धावांचा इथे पाठलाग आहे. सातत्याने चांगला खेळ आपल्याला चेतन्याचा पाहायला मिळतोय. फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजी देखील अप्रतिम आहे. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडूला इथे ट्रॅव्हल केलंय. अगदी स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार 6 धावेंसाठी. सुरेख फटका इथे सजवलाय. स्टँड अँड डिलिव्हर अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या समोर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. फार दूरवरचा षटकार आहे. 6 धावेंसाठी या चेंडूला डिपॉझिट केलंय. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. स्विचिटचा प्रयत्न तो प्रयत्न मात्र फसतोय. भन्नाट वेगात इथे चेंडू मार्गस्थ केलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला चेतन्याची पाहायला मिळते. एका बाजूने आपण पाहतोय सागरभाऊ कटरे SK फायटर्स कटाव इथून आलेला संघ आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला दौंड येथून आलेला राहुल दादा कुल दौंड तालुक्यातील आपण संघ पाहतोय. इथे झेलाची संधी होती ती संधी मात्र गमावली आहे आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षण देखील इकडून तिकडे अगदी फेकाफेक सुरू करतायत. इथे जीवदान मिळालं परंतु त्या दरम्यान 3 धावा देखील फलंदाजांनी पूर्ण केल्यात. 3 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा. इथे मात्र चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण काही अंशी खराब झालंय परंतु इथून पुढे चेतन कमबॅक करून देईल का. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतोय रोहन डान्सिंग डाऊन द विकेट. चांगल्या पदाला तिथे चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव अगदी वेगात पूर्ण होते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. इथे आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला इथे भिरकावण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि त्या दरम्यान चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती एक फलंदाज बाद 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स.
षटक क्रमांक 2चा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3ची इथे सुरुवात होईल. सतपाल इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. अजून एक गोलंदाज आपण पाहतोय इथे वापरण्यामध्ये संगणकाने सतपाल याच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आहे. तिसरा गोलंदाज आतापर्यंतचा स्ट्राईकला आपण पाहतोय रोहन. पहिला चेंडू इथे प्रहार करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण काही अंशी खराब. या मैदानावरती जर आपण पाहिलं ना तर चेंडूचा पाठलाग करणं फार अवघड. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकांना इथे चकून सीमारेषा पार. इथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 सनसनीत चौकार इथे रोहनच्या बॅटमधून येत आहेत. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने देखील इथे कमबॅक केलंय. आता जर आपण पाहिलं ना तर ज्या प्रकारे फलंदाजांनी 2 चौकार खेचून काढले त्यानंतर इथे सतपाल यांनी आपला देखील क्लास दाखवलाय. भन्नाट वेगामध्ये इथे चेंडू मार्गस्थ केलाय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. इथे चेंडू डॉट बॉल आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरे षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा सुरेख फटका. चेंडू जाईल डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने सीमारेषा पार. या षटकातील तिसरा चौकार 4 धावा. इथे प्रतिहल्ला सुरू केलाय. दोन संघांमध्ये देखील तितकीच मोठी बॅटिंग ऑर्डर आहे, तितकेच मातब्बर फलंदाज आहे. म्हणजे अजूनही सामना कुठल्याही एका संघाच्या बाजूने झुकलाय असं आपल्याला पाहायला मिळणार नाही. 87 धावांचा पाठलाग आहे, परंतु पाठलागाची सुरुवात जर आपण पाहिली ना तर प्रत्येक फलंदाजाने इथे आक्रमणानेच केलेली आहे. अगदी आपण पाहिलं तर आघाडीचा फलंदाज इथे बाद झालेला आपण पाहिलं, त्याने देखील त्याच्या बॅटमधून देखील आपण 2 चौकार पाहिलेत. त्यानंतर स्वप्नील भालेराव अजूनही 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले, एक तिहेरी धाव आले. तर दुसऱ्या बाजूला रोहनच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार आपण येताना पाहिलेत. धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 41 धावा. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फार दूरवरती. पाठलाग पुन्हा एकदा इथे अपयशी ठरतोय. चेंडू पुन्हा एकदा जाईल लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय या षटकातील चौथा चौकार. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 45 धावा. आपण मुख्य स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले पाहू शकता कशा पद्धतीने इथे रोहनच्या बॅटमधून चौकार खेळले जातात. मैदानाच्या अगदी चौफेर मिस्टर 360 इथे रोहन आक्रमण चढवतोय आणि 87 धावेंचा जो पाठलाग आहे त्या पाठलागाला अगदी साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. 19 चेंडू आणि अजूनही 42 धावेंची गरज आहे. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. क्रिकेटचं सौंदर्य. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण त्याहून अप्रतिम. काही धावा वाचवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळतंय, परंतु इथे काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. चित्याच्या चपळाईने 4 धावा इथे पूर्ण पळून काढलेल्या आहेत. या मैदानामध्ये रेकॉर्ड आहे, 4 धावा पळून पूर्ण केल्यात. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर चांगलं आय कोऑर्डिनेशन, चांगला कॉलिंग आणि चांगला प्रतिसाद दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना दिलाय आणि 4 धावा या मैदानामध्ये पूर्ण केल्यात. म्हणजे या षटकामध्ये 5 चौकार आपण येताना पाहिलेले आहेत. एक चेंडू निर्धाव आहे. धावसंख्येत जर आपण पाहिलं तर वाढ होते. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स ऑन द बोर्ड. 18 चेंडूमध्ये 49 धावा झाल्यात. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही फलंदाज आघाडीचे आहेत.
एका बाजूला स्वप्नील भालेराव डावखुरे शैलीचा इथे फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रोहनच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त आणि फक्त चौकार आपण येताना पाहिलेत. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील भालेराव इथे मात्र षटकारांचा वर्षाव करतोय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 38 धावींची गरज आहे. 18 बॉल 38. चला, मीटिंग्स नको आहेत. खटाव संघाला विनंती आहे, आपली मीटिंग्स लगेच बरखास्त करा. पण मीटिंग नकोच. चला, पाणी झालं असेल पिऊन तर लवकर मॅचला सुरुवात करा. गोलंदाजी करणाऱ्या संघाला सातत्याने सांगितलं जात आहे, कारण आता या मॅचमध्ये जर का पेनल्टीला सामोरं जावं लागलं तर फार मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पटपट खेळा, वेळ लावू नका. लवकर मॅच चालू करा, वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती लखन सकट आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे, डावखुरे शैलीचा गोलंदाज आहे. लगेच करायचं का या मॅच नंतर करायचं? लगेच करायचं. इथे षटक क्रमांक 4 ची सुरुवात होईल, परंतु त्या दरम्यान आपल्याला ज्यांच्या आवाजाने सकाळपासून जर आपण पाहिले तर नव चैतन्य जे निर्माण करण्यामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे, आपल्या विनंतीला मान देऊन 2 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करताना आपण त्यांचा आवाज ऐकला. सुमितजी सोनावणे यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने इथे संपन्न होतोय. 2 दिवस त्यांनी वेळेत वेळ काढून इथे या स्पर्धेची शोभा वाढवली आणि त्यांचा सन्मान होणार आणि तो सन्मान इथे फलंदाजाने देखील केलाय. एक उत्तुंग टोला षटकारासाठी इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. नवीन आहे का जुना? नवीन का? चेंडू कधी हरवला ना तरी नवीनच बॉल आहे. अजून एक चेंडू द्या. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहतोय सुमितजी सोनावणे यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने इथे आपण संपन्न करतोय. गेले 2 दिवस ज्यांच्या मधुर वाणीने सर्व प्रेक्षकांची आणि खेळाडूंची मन मंत्रमुग्ध करण्याचं काम सुमित सोनावणे सरांच्या माध्यमातून इथे करण्यात आलं, त्यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न होतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहू शकता. वेळेत वेळ काढून सुमित सोनावणे सर या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्यांचा आवाज आपण ऐकला आणि त्यांच्या आवाजामध्ये जी रंगत होती त्यामध्ये खेळाडूंना देखील खेळण्याचा आनंद आपल्याला घेताना पाहायला मिळाला. त्याच सुमित सोनावणे यांचा सन्मान इथे आयोजकांच्या वतीने संपन्न होतोय. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेदरम्यान आपला वेळ दिलात आणि समालोचन करत असताना खेळाडूंची आणि प्रेक्षकांची देखील मन जिंकलीत. त्याबद्दल तुमचा इथे सन्मान, मायेची शाल आणि एक आकर्षक अशी सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन तुमचा सन्मान करण्यात येतोय. आयोजकांचा देखील विशेष करून आभार आहे आणि सुमितजी सोनावणे सर आपले देखील विशेष आभार. इथे जोरदार अपील आणि फलंदाज क्रमांक इथे दुसरा. बॅक टू द पॅव्हिलियन. का इथे आघाडीचा फलंदाज आपण जर पाहिलं तर स्वप्नील भालेराव इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. डावखुरे शैलीचा एक विस्फोटक फलंदाज मुख्याच्या क्षणी इथे बाद होतोय. 32 धावेंची अजूनही गरज आहे. 16 चेंडू आणि 32 धावेंची गरज. अजूनही मॅच ऑन आहे, परंतु ज्यावेळेस स्वप्नील भालेराव याची विकेट आपण घेताना पाहिली ना त्यावेळेस काहीसा जल्लोष इथे लखन सकट याचा देखील आपण पाहिलेला आहे. हा जोश असणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडूमध्ये अगदी शेवटपर्यंत लढण्याचा जोश
आपल्याला लखन सकट यांचा देखील पाहायला मिळतोय. नवीन बॅटर इथे स्वप्नील भालेराव यांची जागा भरून काढण्यासाठी अजून एक स्टार खेळाडू म्हणजे सतीश पठारे, एक नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. लखन सकट याने अप्रतिम अशी फलंदाजी केली, परंतु गोलंदाजीचा भार इथे स्वीकारलाय. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या, परंतु ज्या फलंदाजाने इथे त्यांना षटकार खेचून काढला त्या फलंदाजांना जायबंदी करण्याचं काम इथे गोलंदाज लखन सकट यांनी देखील केलंय. पुन्हा एकदा एक लेफ्टी गेला, दुसरा लेफ्टी फलंदाज इथे आपण पाहतोय मैदानामध्ये सज्ज असेल. सतीश पठारे 16 चेंडू आणि 32 धावींची गरज असताना मैदानामध्ये उतरतोय. प्रत्येक चेंडूवरती 2 धावींची इथे गरज आहे. पुढचा चेंडू लखन याचा सामना करते ते सतीश. इथे आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल, अगदी मैदानाला समांतर चेंडू होतोय फरार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, दन 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 करत येतोय चौकार 4 धावेंसाठी. सतीश पठारे अगदी आपण पाहिलं ना तर फार मोठा खेळाडू आहे, कित्येक स्पर्धा गाजवलेला हा खेळाडू आहे. क्रिकेट नक्कीच आपण पाहिलं ना तर फार मोठ्या प्रमाणात या खेळाडूच्या माध्यमातून केलं जातं. आपल्या भागाचा, आपल्या दौंड शहराचा, तालुक्याचं नाव या खेळाडूने क्रिकेटच्या पटलावरती फार मोठ्या प्रमाणात गाजवलेला आहे. आणि तो खेळाडू आज देखील आपण पाहिलं ना तर राहुल दादा कुल दौंड येथून आलेल्या संघाचं प्रतिनिधित्व करताना देखील चांगली सुरुवात या मॅच मध्ये करून देतोय. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, दुसरा चेंडू मात्र उजव्या स्ट्रीटच्या अगदी लगत इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव आहे, डॉट बॉल आहे. धन्यवाद सुमित सर, आपण इथे वेळ दिलात आणि तुमच्या बरोबर जो इथे समालोचन कक्षामध्ये आम्ही वेळ घालवला तो नक्कीच इथे फुल टॉस, खराब चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क येतोय षटकार 6 धावेंसाठी. काय फटकेबाजी इथे सुरू आहे. एका बाजूने आपण पाहिलं ना तर स्वप्नील भालेराव बाद झालाय, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी इथे सतीश पठारे अगदी सुरेख फलंदाजी करतोय. इथे लखन सकट याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 64 धावा, 65 धावा, माफ करा 65 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाही. एक धाव अगदी आरामात पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 66 धावा. आपण पाहिल्यानंतर 87 धावेंचा इथे पाठलाग आहे. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 21 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 21 धावा. बघा अंक देखील आपण पाहिले ना तर एकावरती 2 12 आणि दोनावरती 1 21, उलट सुलट 12 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे. कित्येक वेळा आपण हे समीकरण पाहतो, एकावरती 2 12 चेंडू शिल्लक आहे तर दोनावरती 21 धावेंची गरज आहे, उलट सुलट आहे. इथे फलंदाज देखील आपण पाहिले तर डावखुरा आणि उजव्या शैलीचे फलंदाज आहेत. षटक क्रमांक इथे 5 ला सुरुवात होईल, म्हणजे 87 धावा 6 षटकांमध्ये या देखील इथे सेफ नाहीयेत, जे काही होऊ शकतं. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा चेतन. फलंदाजी अप्रतिम केली. गोलंदाजीचं एक षटक हाताळलं, त्यामध्ये 17 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि 21 धावींची गरज. स्ट्राईकला असतील ते सतीश पठारे, नॉन स्ट्राईकला असेल तो रोहन. इथे पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बघा दोन्ही मोठे फटके जर आपण पाहिले ना तर सतीश पठारे अगदी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, त्यामध्ये तो यशस्वी झाला. परंतु इथे काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू इथे डॉट बॉल असेल. 11 चेंडू आणि 21 धावींची गरज. पुन्हा एकदा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाकडून काहीशी झालेली चूक आणि त्यामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न. सतीश पठारे इथे धावांची धावाधाव करत असताना धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला, तिसरा फलंदाज धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. बॅक टू द पॅव्हिलियन आहे.
धावांसाठी केलेली धावाधाव. इथे मात्र फलंदाज धावबा धोन तंबूच्या आश्रयाला जातोय. सतीश पठारे डगआउटच्या दिशेने. रोहन याने स्ट्राईक घेण्याचा जो प्रयत्न केलाय, धाव घेण्याचा जो प्रयत्न केला, जो अट्टहास केला, त्यामध्ये फलंदाज धावबाद झालाय. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येतील सतीश पठारे यांची जागा भरून काढण्यासाठी. सागर, रोहन आणि सागर. रोहन आणि त्याच्या बरोबरीने सागर, आरेशची जोडी आहे शॉर्ट फॉर्म मध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती चेतन. रोहन स्ट्राईकला आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण सातत्याने चौकार पाहिलेले आहेत. संघ अजूनही अडचणीत आहे. 10 चेंडूमध्ये 21 धावींची गरज. चेतनचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी त्याने केली आहे. इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरतून ब्रश झाला की नाही, परंतु त्या दरम्यान एक धाव नक्कीच मिळते. लेग बाय स्वरूपाची इथे धाव आहे. इथे पंचांनी कळवलंय लेग बाय स्वरूपाची धाव आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 66 धावा, 67 धावा. शेवटचे 9 चेंडू आणि 20 धावींची गरज आहे. 9 बॉल 20. 9 चेंडू आणि 20 धावा. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघांकडे. एका बाजूला आपण पाहतोय दौंड, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सातारा खटाव. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपला जाईल झेल. सागरचा संपलाय खेळ. चौथा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय पॅरिस कांबळे. पॅरिस कांबळे या देखील खेळाडूकडे तेवढी ताकद आहे. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. पॅरिस कांबळे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज असेल. शेवटचे 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 20 धावींची गरज. 8 बॉल 20. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. गॅप फार मोठी आहे. क्षेत्ररक्षकाने अगदी वेगात येऊन चेंडू अडवलाय. धावबाची संधी. ओ, इथे एकच धाव. काय मॅच रंगली आहे. जवळपास 11:15 वाजलेत, परंतु प्रेक्षक देखील अगदी सामना बघण्यामध्ये मग्न झालेत. उद्या शनिवार आहे. परवा या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आहे आणि 2 दिवस जवळपास सुट्टीच आहे. त्यामुळे प्रेक्षक राजा देखील अगदी वेळेत वेळ काढून की आज पूर्ण मॅच बघूनच जायचं. वेळ अजिबात इथे वाया घालवायचा नाही. वेळेचा सदुपयोग करूया. एक चांगली स्पर्धा आपल्या भागामध्ये आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने आहेत. काय चेंडू इथे हाताळलाय. या षटकामध्ये पुन्हा एकदा सागर भाऊ कटरे एसके फायटर हा संघ पुन्हा एकदा कमबॅक करून या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा चेतन इथे मदतीला धावून आलाय. आपल्या संघासाठी अष्टपैलू खेळाडू आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे अगदी त्यापेक्षाही चांगली गोलंदाजी आपल्याला चेतन याची पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये 21 धावींची गरज होती. इथे फक्त 2 धावा खर्च केल्या. चेतन फार कंजूस गोलंदाज आहे. धावाच खर्च करत नाही. 2च धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला 2 फलंदाजांना मला वाटतं त्यांनी बाद केलाय. त्यामध्ये एक धावबाद आणि एक झेलबाद आहे.
आता शेवटचे 6 आणि 6 मध्ये 19. 6 चेंडू आणि 19 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती आहे. आपण गोलंदाजाला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सतपाल खाडे. शेवटचे 6 मध्ये 19. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे. स्ट्राईकला आपण पाहतोय पॅरिस कांबळे. नॉन स्ट्राईकला आहे तो रोहन. रोहनची बॅट जर आपण पाहिली ना तर चौकार ज्यावेळेस खेळत होती ना त्यावेळेस चांगली साथ आपल्याला स्वप्नील भालेराव याची येताना पाहायला मिळाली. स्वप्नील बाद झाला आणि त्यानंतर रोहनची बॅट मात्र शांत झाली आहे. परंतु शांत राहून चालणार नाही कारण मॅच तेवढीच महत्वाची आहे. 6 चेंडू आणि 19 धावींची गरज. पहिला चेंडू सतपाल याचा सामना करेल तो पॅरिस. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पॅरिस कांबळे इथे होतोय बाद. मोठा धक्का संघाला बसतोय. 5वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. संजय पवार सुरेखरित्या त्या ठिकाणी झेल टिपतोय आणि मोठा फलंदाज इथे पॅरिस कांबळे देखील बाद होतोय. अगदी आपण पाहिला तर प्रयत्न अप्रतिम होता परंतु फार दूरवरचं अंतर आहे. या मैदानामधील सर्वात दूरवरचं अंतर म्हणजे काऊ कॉर्नर. अगदी त्या दूरवरच्या अंतरावरती चेंडू खेळण्याचा प्रयत्न बिगेट करण्याचा प्रयत्न तिथे फसतोय. इथे मात्र फलंदाज बाद होईल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येईल हमीद. हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे परंतु आता त्याला वेळ मिळणार नाहीये कारण 5 मध्ये 19 करायच्यात. 3 बिगेट कमीत कमी गरजेच्यात आणि या फलंदाजाकडे ती ताकद आहे. दौंड संघामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर खुल्या गटामध्ये अमित यांना आपण कित्येक वर्ष खेळताना पाहिलेलं आहे परंतु आज तालुक्याचा विषय आहे आणि तालुका म्हटल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील खेळाडूंना एकत्रित घेऊन हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलाय. सर्व्हिस स्टारकास्टच या संघाकडे आहे परंतु प्रतिस्पर्धी देखील तितक्याच ताकदीचा आहे. पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू आहे. प्रहार करण्याचा प्रयत्नही नसेल कारण तिथे वेल्लेप केला चेंडू. म्हणजे इथे फलंदाजाचा निर्णय काहीसा चुकीचा आहे. हा चेंडू देखील डॉट बॉल आहे. चला चर्चा नको आहे. एकदा पंचांनी निर्णय दिला की दिला तुम्हाला तो मान्य करावा लागेल. बघा आपल्याला जो रिव्ह्यू होता ना तो रिव्ह्यू किती महत्वाचा असतो. रिव्ह्यूचा वापर मोक्याच्या क्षणीच करायचा असतो. म्हणजे दिलाय म्हणून वापरायचं असं करून चालत नाही. पुढचा चेंडू ते मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अमित देखील इथे होईल बाद. या षटकामध्ये दुसरा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. तीन चेंडू आणि 19 धावींची गरज आहे. 3 बॉल 19. बघा सामना होता 12 चेंडू आणि 21 धावा आणि तोच सामना आलाय 3 चेंडू 19 धावा. जी गोलंदाजी किती अप्रतिम झाली आणि याचं श्रेय खऱ्या अर्थाने चेतन यालाच द्यावं लागेल ज्याने फलंदाजी देखील केली अप्रतिम आणि मोक्याच्या क्षणी गोलंदाजी देखील अप्रतिम केली. त्याचबरोबर सतपाल देखील चांगली गोलंदाजी करतोय. बघा एखादा गोलंदाज जर हवी होत असेल ना तर दुसऱ्या गोलंदाजाला देखील ती पॉवर मिळते. अचूक टप्पा. 3 मध्ये 19. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. इथे षटकार आहे म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे. 2 चेंडू आणि 13 धावींची गरज. नवीन बॅटर इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. काय नाव आहे? विकास. आता संघाचा विकास या विकासलाच करायचा आहे. तर नावच विकास आहे. पाहूया आपल्या संघाचा विकास करेल का. 2 बिगिट आले तर सुपर ओव्हर. काहीसा कानमंत्र इथे दिला जातोय. 2 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे.
दोन्ही संघ ताकदवान आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एका बाजूला आपण पाहतोय दौंड तालुका आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर खटाव सातारा हाचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू काय आहे, झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद असेल, परंतु प्रयत्न अप्रतिम आहे फलंदाजाचा. चांगला फटका इथे सजवला. आपण ॲक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता कशा पद्धतीने तिथे झेल टिपण्यात आला. अगदी बाउंड्री लाईनच्या लगोलग तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि सुरेखरित्या झेल इथे टिपलाय. जर षटकार आला असताना तर मग शेवटच्या चेंडूवरती मजा होती, परंतु अजूनही सांगता येत नाही. एक चेंडू आणि 13 धावेची गरज. जर गोलंदाजाने काहीसा चेंडू चुकीचा इथे हाताळला, एखादा बिमर एखादा वाईट बॉलचा चौकार बिकार आला तर मॅचमध्ये अजून रंगत येईल. परंतु इथे बऱ्यापैकी जर आपण पाहिलं ना तर SK फायटर्स खटाव सातारा या संघाने मात्र बाजी मारली असंच म्हणावं लागेल. 99.99% इथे हा सामना SK फायटर्स म्हणजे सागर भाऊ कटरे फायटर्स खटाव या संघानेच इथे बाजी मारली असंच म्हणावं लागेल. परंतु अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश. एक चेंडू आणि 13 धावा. चला पेन संघाला विनंती आहे, पेन संघ वीर मराठा संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लगेच आपण इथे टॉस संपन्न करणार आहोत. वीर मराठा संघाला विनंती असेल. इथे सामना संपुष्टात आला. क्वार्टर फायनल मध्ये आपण पाहिलं तर SK फायटर्स सागरभाऊ कटरे 11 या संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. विजयी संघाचं अभिनंदन आहे. तर राहुलदादा कुल दौंड तालुक्याचा संघ इथे पराभूत होतोय, परंतु अप्रतिम खेळ या संघाचा देखील आपण पाहिलं. शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत आपण रंगताना पाहिले आणि त्यामध्ये सर्वस्वी बाजी मला वाटतं मॅन ऑफ द मॅच चेतन, कारण ज्याने फलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला आणि गोलंदाजी करत असताना फलंदाजांना अडकवण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. चला इथे पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करून घेत आहोत. मॅन ऑफ द मॅच आत्ताच द्यायचं का नंतर द्यायचं? नंतरच देऊया ना, पहिली मॅच खेळून घेऊ आपण. चला कॅप्टन, मला वाटतं माझा आवाज तिथपर्यंत आता जाणार नाही. दोन्ही कॅप्टन्स लगेच या, आपण टॉस करून घेऊ. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. हा 2 मिनिटांसाठी आवाज द्या ना, त्याचा आवाज वाढवा ना. भाऊ आहे का? भाऊ फक्त कॉल करतो आणि